माझा अवतार काय नीट नाही. तर रात्रीचे वाजले आहेत 11:30 अँड दिवाळीला फक्त राहिले आहेत 4 दिवस. 4-5 दिवस मे बी. अँड मम्मी घरातून फराळ पाठवणार होती कुरिअर करून, बट मी नाही म्हटलं की नको, फक्त फराळासाठी कुठे कुरिअर करणार. म्हणून मी विचार केला की मी फक्त शंकरपाळी, लाडू आणि करंजी ह्या 3 गोष्टी बनवेन इकडे. सो फर्स्ट टाईम ट्राय करते. मी ह्याच्या आधी कधीच नाही बनवलं आहे. सो लेट्स ट्राय इट. आणि मे बी मी सगळं नाही शूट करू शकणार कारण की फटाफट बनवायचं आहे मला, रात्र झाली आहे. सो जितकं होईल तेवढं शूट करेन किंवा सो पहिलं तर मी बनवणार आहे मे बी करंजी. सो लेट्स गो. कोणी कोणी त्याला शिंगऱ्या बोलतात, कोणी करंजी बोलतात. सो आपण पहिला ते म्हणजे माझा अवतार इग्नोर करा कम्प्लिटली प्लीज. सो मी इकडे सगळे ड्रायफ्रुट्स आणि रवा, खोबरा सगळं घेतलेलं आहे कापून वापून. आणि आता मी ह्यांना रोस्ट करणार. रोस्ट टाइम तसं मला रोस्ट नाही, असंच भाजणार आणि मग त्याचं सारण बनवणार. सो मी तेव्हा ह्यामध्ये मी घेतलेलं आहे तूप गरम करून आणि मी ह्यामध्ये आता टाकणार आहे. त्याचे मोहीन देणार आहे. काय म्हणतात, मोहीन समथिंग. आणि हे मी बनवते आहे, हे माझ्या मम्माला माहिती नाहीये मी हे बनवते ते, कारण की हे सरप्राईज आहे तिच्यासाठी. मी कधी, जसं मी मगाशी स्पेसिफाय केलं की मला हे काय बनवता येत नाही, फर्स्ट टाइम मी बनवते. सो दिस इज अ ह्यूज सरप्राईज टू माय मॉमी. ह्यूज नाही, छोटंसं, का मला पण येतं. आणि मी तिला बिलकुल पण नाही सांगितली, हिंट सुद्धा नाही दिली का मी असं काय बनवणार आहे. सो मी हे बनवणार आणि दिवाळीच्या दिवशी तिला सरप्राईज देणार, हे बघ काय मी काय बनवलं. अँड ऑल्सो वन थिंग, मे बी माझी मम्मा हा ब्लॉग बघून किंवा हे वालं पार्ट बघून माझी प्राऊड असेल. शी इज ऑलरेडी प्राऊड ऑफ मी. नेक्स्ट मेक हर मोर प्राऊड. मी एक एक माझे गुण दाखवते तिला. सो मी हे रेडी केलं आहे सारण. ह्यामध्ये ड्रायफ्रूट, कोकोनट आणि मी सगळं साहित्य दाखवलेलं ते सगळं आहे. आणि आता फक्त साखर आणि हे. इकडे करंजीसाठी पीठ सुद्धा रेडी आहे. तर आता आपण करंजी वळू. आणि ही मी नवीन डिझाईन बनवली आहे. ही मी फोकने बनवली आहे, म्हणजे या काट्या चम्मचनी ही वाली बनवली आणि ही माझ्या हाताने बनवली. ही मस्त दिसते. सो विल कंटिन्यू दिस डिझाईन गाईज. इकडे बोलता बोलता शंकरपाळ्या पण झाले. मी त्याचं शूट घेतलं नाहीये, बट इकडे फ्राय करून सुद्धा झालेले आहेत सगळे. अर्धे झाले. व्हेरी टेस्टी. सो आज आहे धनतेरस आणि मी विचार केला छोटीशी पूजा करूया कडधान्य वगैरेची, जी आपण धनाची पूजा करतो तसं. सो मी आणि हळदी कुंकूने छोटीशी, एकदम छोटीशी रांगोळी काढली. दाखवते ती पण घरातच काढली कारण की बाहेर नाही काढू शकत म्हणून. ही अशी आणि अजून आतमध्ये पूजा करते ते दाखवते. हे सगळं घेतलेलं आहे मी कडधान्य. याच्यावर मी आता हे ठेवून देईन कारण की इथे पाट नाहीये माझ्याकडे. ही होती माझी पूजा धनतेरसची. एवढंच सगळं केलं होतं. तुम्हाला मी आता सगळं दाखवलं. हे सगळं मी मांडलं होतं, सगळं तिथे सेटअप केलेलं धनतेरसच्या पूजेसाठी. अँड दॅट्स इट. आणि हाच व्लॉग आपण लक्ष्मीपूजनला कंटिन्यू करूया. तेव्हा मस्तपैकी एकदम रेडी होणार इंडियन अटायर घालून आणि कशी पूजा करते, काय काय जेवण वगैरे प्रिपेअर करते सगळं दाखवेन. अंटिल वेट फॉर दॅट. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे लक्ष्मीपूजनचा दिवस आणि मी सकाळी उठून अभ्यंग स्नान केलं, म्हणजे सकाळी उठली, आंघोळ केलं आणि मला असं क्रेविंग झाले की चकलीसुद्धा बनवायला हवी होती. आणि माझ्याच भरपूर टाईम होता, संध्याकाळी पूजा करायची. माझं ऑलमोस्ट जेवण वगैरेचं सगळं फोडणी बिडणी देऊन झालेलं आहे. नाही, फोडणी द्यायची, सगळं असं बॉईल वगैरे करून झालेलं आहे. तर मी बनवायला घेतले चकल्या आणि मी इंस्टाग्रामवर हॅक बघितलेलं चकल्यांचं. ते
बॉटलच्या याच्याने, कारण की माझे साचा नाहीये, तर बॉटलच्या झाकणावर हे करून तर मी त्याच्याने केले, पण जाड झालेत बट व्हेरी टेस्टी. दाखवते. हे बघू शकता माझ्या चकल्या. थोड्या जाड आहेत, थोड्या ना जरा जास्तच जाड आहेत, बट टेस्ट वाईज गुड. हे बघू शकता माझी चकली जी मी बाप्पाला दाखवली आहे. चुरोस सारखे दिसत आहे ते, बट इट इज गुड. आता मी दुसरं माझं डोकं चालवून करते, कारण की त्याच्याने खूप मेहनत लागते म्हणून. सो पुढे बघा आता कंटिन्यू. हॅलो एव्हरीवन, तर मी रेडी झालेली आहे. आज आहे लक्ष्मीपूजन, दिवाळीचा दिवस. तर इंडियापासून लांब आहे, घरातल्यांपासून लांब आहे, बट देन टू मला असं वाटलं आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. सो दिस इज माय लुक. मी पूर्ण लुक तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. नेहमी हेच बोलते, कारण की नंतर शूट करेन तेव्हा. आणि जसं की मी रांगोळीसुद्धा काढली, पण आफ्टर सो मच ऑफ स्ट्रगल लिव्ह दॅट. अँड मी पूजासुद्धा मांडली, मी दाखवते तुम्हाला. आणि जेवणसुद्धा बनवलं आहे, ते सुद्धा दाखवते. मी जेवण बनवताना क्लिप नाही घेतले, कारण की नेहमी नेहमी काय घ्यायचं म्हणून. सो लेट्स गो. ही लाइटिंग लावलेली आहे, माझ्या बर्थडेचीच आहे, बर्थडेला लावलेली. अँड ती म्हणजे हा कंदील. आणि हा जो कंदील आहे तो मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवला आहे. माझ्या मागे जो कंदील दिसतोय, मी आता व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं, ते मी स्वतः बनवलेलं आहे माझ्या हाताने. कारण की दिवाळी आहे, कंदील नाही, तर कसं काय. तर थोडेफार एफर्ट्स घेतलेत मी ते बनवायला, थोडेफार, जास्त नाही. कारण की मला आर्ट अँड क्राफ्ट करायला आवडतं, तर त्यामुळे मी तो बनवला. तर तो कसा वाटला हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. सो ही आहे मी रांगोळी काढलेली, आणि इकडे लावलंय. पूर्ण घर दाखवते मी आज. हे दिवा विझलेलं आहे. हे आहे माझं रूम. दिस इज कंदील. असंच बघा, मी मगाशी दाखवलेलं, कारण की पडद्याच्या मागे घेते ते खराब. मी कशी दिसते आहे हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. पूर्ण आउटफिट सुद्धा दाखवते अजून, टॉप टू बॉटम. बट नाव हाऊ एम आय लुकिंग. मी इकडे सगळे पूजाचं हे मांडलेलं आहे, मी ते सुद्धा तुम्हाला. आणि हे आहे ते फराळ जे मी बनवलेलं आहे, करंजी, चकली, बेसनचे लाडू आणि शंकरपाळी. हे सुद्धा कसं वाटलं नक्की खूप सारे कॉमेंट्स करा सगळ्यासाठी. आणि तुम्हाला सुद्धा आशीर्वाद असंच असू दे. बाय. सो हे आहे पापाचं नैवेद्य. आज मी जेवणासाठी, म्हणजे नैवेद्यासाठी मी बनवले मटकीची भाजी, पापड, चकली, आणि हे आहे पुरी आणि श्रीखंड आणि वरण भात. टेस्टी. पाणी सोडायचं. सो माझं दिवाळी सेलिब्रेशन करून झालेलं आहे, आणि आता थोडी विचित्र दिसते, कारण की मी ऑलमोस्ट तयारी काढलेली आहे, माझी ज्वेलरी वगैरे. आणि व्लॉग एंड करायला विसरली, त्यामुळे मग मी विचार केला पहिला व्लॉग एंड करते आणि मग बाकीचं राहिलेलं काढून देते. सो हा व्लॉग एवढाच होता. जर आवडलास तर कॉमेंट करा, अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. अंटिल नेक्स्ट व्लॉग, बाय बाय. करणार रोस्ट टाइम, तसं मला रोस्ट नाही, असंच भाजणार आणि मग त्याचं सारण बनवणार. सो मी तेव्हा दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला सारखं एकच शब्द बघायला भेटेल. सो मी तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. हे वाचा मोईन, ह्याला बोलतात मोईन. जर असं घट्ट झाल्यावर, कळलं? तुम्हाला माहितीच असणार. आय एम द ट्रेनी, यू आर द ट्रेनर. ओके, यू आर नॉट ट्रेनर, यू आर ऑलरेडी ट्रेन गाईज.
मी एक एक माझे गुण दाखवते तिला, गुण कळा. अजून एक लक्षात आलं, आय एम इंटर्न अँड यू आर दी एम्प्लॉयड. Employee? बॉस. You are the boss. हा सॉरी, नॉट एम्प्लॉयड, यू आर बॉस ऑलरेडी. म्हणजे कहना क्या चाहते हो? जे पण मम्मी लोक बघतायत ते यार, पोरं नाही, पोरं तर फुकट खाऊच असतात सगळे माझ्यासारखे.